कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम आजरेकर फडाच्या माध्यमातून दरवर्षी वारकरी सेवाभूषण पुरस्कार दिला जातो। यंदाच्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य वासुदेव दादा चौरे गुरुजी यांच्या 85व्या जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परमात्मा पांडुरंगाच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आणि अशा या सप्ताहामध्ये कार्यक्रमामध्ये दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो। ज्यांच्याकडून अविरतपणे अखंडपणे वारकरी संप्रदायाची सेवा ज्यांनी केली अशांचा सन्मान पांडुरंगाच्या समोर पांडुरंगाच्या पवित्र पावन अशा भूवैकुंठ नगरीमध्ये हा सन्मान व्हावा या हेतूनं दरवर्षी पुरस्कार दिला जातो आणि तो यंदाचा पुरस्कार या ठिकाणी देण्यासाठी आत्ता इथं पुरस्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोथले महाराज यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याच पद्धतीनं आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण रंधवे बापू पाटोदा तालुका बीड तालुका पाटोदा मुक्काम पोस्ट पाटोदा जिल्हा बीड यांना या वर्षीचा पुरस्कार दिला जातोय। त्या संबंधानं पुढे आपल्या समोर त्यांच्या विषयीच्या परिचयाच्या विषयाच्या वेळेला त्यांचा सर्व परिचय दिला जाईल। पण ज्यांच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सन्माननीय विठ्ठलरावजी जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आता इथं दिला जाणार आहे। मंचावर उपस्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक सन्माननीय बालाजी पुदलवाड साहेब व आत्ताच्या या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय मदन महाराज पांडुरंगाचे निष्ठावान सेवेधारी म्हणून आपण सर्वजण त्यांच्याकडे पाहतो असे मदन महाराज ही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच पद्धतीनं श्री रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिक्सळ या गादीवर सध्या जे पीठाधीश आहेत असे आदरणीय परमेश्वर महाराज बोधले महाराज
हेही या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत, तेव्हा आजचा जो पुरस्कार दिला जाणार आहे तो रंधवे बापू यांना दिला जाणार आहे। रंधवे बापूंच्या बाबतीमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराजांना सुद्धा बऱ्या प्रमाणात त्यांची माहिती आहे आणि मी अनेक वर्षापासून पाटोद्याला जातोय। पाटोदा परिसरामध्ये कार्यक्रम करत असताना त्यांच्याविषयीचा विचार समोर आला। त्यांना खऱ्या अर्थानं वैराग्य मूर्ती म्हणून त्या भागामध्ये ओळखलं जातं महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची अशा पद्धतीची ख्याती आहे की आत्ता सुद्धा ते कीर्तनाला जाताना आपल्या स्वतःचं डिझेल घालून कीर्तनाला जातात। एकमेव असे कीर्तनकार आहेत की ते कोणत्याही प्रकारचं पॉकेट न घेता कितीही लांब कीर्तन असलं तरी ते कीर्तनाला जातात आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता कीर्तन करतात। कीर्तनाची त्यांची संख्या जर बघायची झाली तर एका महिन्यामध्ये 40-45 एका महिन्यामध्ये कीर्तन करण्याचा त्यांची ती सवय आहे। त्यांच्याकडे तेवढी कीर्तन असतात आणि अशा पद्धतीनं आत्ताचा काळ बघितला तर हा काळ नारळाच्या आकाराकडे बघणारा काळ असताना सुद्धा, प्रवृत्ती बदललेली असताना सुद्धा संप्रदायामध्ये अशी कीर्तनकार मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थानं संप्रदाय जो आहे तो हाच संप्रदाय या सर्व मंडळींनी जिवंत ठेवलेला आहे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण आम्ही संप्रदायामध्ये आत्ता पाहतोय ते आत्ता अशा मंडळींकडं आम्ही पाहिलं पाहिजे। संप्रदायामध्ये निष्काम सेवा करणाऱ्यांचा वर्ग मोठा आहे। संप्रदायामध्ये पांडुरंगावर निष्ठा ठेवून दररोज सेवा करणाऱ्यांचा वर्ग मोठा आहे। वारकरी संप्रदायच मुळात निष्कामतेच्या तत्वावर वाटचाल करणारा संप्रदाय असल्यामुळे या तत्वाला घेऊन मार्गक्रमण करणारी मंडळी वारकरी संप्रदायामध्ये अनेक आहेत। त्यामध्ये गायक असतील, वादक असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, या सगळ्यांच्या मध्ये कीर्तनाच्या माध्यमातून प्रवास करत असताना गावोगावी खूप लांब अंतरावर जावं लागतं। पूर्वी एसटीने जायचं, मुक्काम करायचा, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून यायचं, त्यामुळं प्रवासात जास्त वेळ जायचा म्हणून कीर्तनाच्या संख्येमध्ये अंतर पडायचं। पण आत्ताच्या काळामध्ये वाहनांची सोय उपलब्ध झाली म्हणून वेळेचं नियोजन करून 7 ते 9 एका ठिकाणी कीर्तन करायचं, 9 ते 11 एके ठिकाणी कीर्तन करायचं, सकाळी 10 ते 12 एके ठिकाणी कीर्तन करायचं, संध्याकाळी एके ठिकाणी कीर्तन, असा प्रवास चालू झाला। आणि प्रवास म्हटलं की त्याला लागणारं डिझेल आलं, वाहन आलं, ड्रायव्हर आला आणि या गोष्टीसाठी मानधन ही प्रक्रिया समोर आली आणि त्या मानधनातून पॉकेट ही प्रक्रिया आपल्या समोर आली। पण अशाही प्रवाहामध्ये तत्व सोडायचं नाही, तत्वाने चालायचं। ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे विचार समाजामध्ये पेरलेले आहेत त्या विचाराला स्वीकारून आपण आपली सेवा संप्रदायामध्ये केली पाहिजे। या विचारामध्ये ज्यांचं जीवन ज्यांनी व्यतीत केलेले आणि आता सुद्धा करतायत असे वैराग्य मूर्ती रामकृष्ण रंधवे बापू यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। खऱ्या अर्थानं काही ठिकाणी पुरस्काराने व्यक्तीला उंची मिळते आणि काही ठिकाणी व्यक्तीमुळे पुरस्काराला उंची मिळते, पण इथं या दोघांनाही पांडुरंगाच्या या मंदिरामुळे उंची मिळणार आहे। कारण पांडुरंगाचं हे जे स्थान आहे हे खऱ्या अर्थानं वारकऱ्यांच्या भूमिकेतून याला आपण भूवैकुंठ म्हणून पाहतो। हा सन्मान जो आहे तो वैकुंठातला सन्मान असल्यामुळं या दोघांनाही या माध्यमातून एक प्रकारची उंची मिळणार आहे आणि म्हणून आम्ही सातत्यानं कार्यकारी मंडळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांना विनंती करून इथल्या कार्यक्रमासाठी आग्रह करत असतो। कारण यातलं समाधान काही वेगळं असतं। वैकुंठामधला आनंद जर तुमच्या प्रयत्नातून आम्हाला मिळत असेल तर हा आनंद आम्हाला मिळतोय, तुमच्या सहकार्यातून मिळतोय म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। नाहीतर आम्ही कुठल्या तरी मंदिरात कीर्तन करणारच आहे। आमची कीर्तनं दररोज चालू असतात, प्रवचनं चालू असतात, सातत्यानं सत्संग असतो, पण इतर ठिकाणचा आनंद
आणि प्रत्यक्षात भूवैकुंठ नगरीतला पांडुरंगाच्या दरबारातला आनंद हा काही आगळा वेगळा आनंद असतो आणि म्हणून वैकुंठातला आनंद घ्यावा या विचाराने आमचा अट्टहास मंदिरातल्या कार्यक्रमासाठी असतो आणि आम्हाला सतत मंदिर समितीकडून मदत होते, सहकार्य होतं. इथले अधिकारी सन्माननीय जोशी साहेब असतील, बालाजी पुदलवाड साहेब असतील, समितीचे सहअध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण नैनीनाथ महाराज, औसेकर महाराज आणि त्यांची सर्व सदस्य, कार्यकारी मंडळ असेल, या मंडळींनी अलीकडच्या या काळामध्ये परवानगी देऊन आम्हाला सगळ्याला सहकार्य केलं आणि त्यामध्येच हा पुरस्काराचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल संयोजकाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तीपरायण ज्योतिराम चांगले महाराज हे उपस्थित झालेले आहेत. नागनाथ पाटील साहेब, संजय पवार सोलापूर शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी बऱ्या प्रमाणात आदरणीय भागवत महाराजांनी बोलवले. कशासाठी तर त्यांचा सन्मान इथं या मंदिरातून झाला तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी त्यांना आपण जो अन्नदानाचा नारळ देतोय त्याला आशीर्वाद पांडुरंगाचा मिळेल. आत्ताच मी आदरणीय कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक साहेब यांना सांगतो की आम्ही येणाऱ्या जानेवारीपासून 1 वर्षानंतर पुढच्या 2021 जानेवारीमध्ये 3 जानेवारी ते 10 जानेवारी पंढरपूरमध्ये 65 एकरच्या जवळ रेल्वेची 15 एकर जागा आहे, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विराट ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्या पारायण सोहळ्याला 1.25 लाख वाचक पारायणाला बसवण्याचं नियोजन राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले महाराज यांच्या नेतृत्वाने, परिश्रमाने, त्यांच्या मार्गदर्शनाने त्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं यजमानपद सोलापूर जिल्ह्यानं घेतलेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येतं, पंढरपुरामध्ये सगळ्या वारकऱ्याचं अधिष्ठान परमात्मा पांडुरंग असल्यामुळं आम्ही सगळ्या खर्चाची जबाबदारी सोलापूर जिल्ह्यानं घेतली आहे आणि म्हणून पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आमच्या पुढच्या कार्याला, वाटचालीला सुरुवात व्हावी म्हणून आदरणीय भागवत महाराजांनी या ठिकाणी तालुका अध्यक्षांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांचा सन्मान करावा म्हणून. मग इथं दक्षिण तालुक्याचे अध्यक्ष संजय पाटील महाराज, उत्तर तालुक्याचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण निवृत्ती पवार, पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण किरण महाराज बोधले महाराज, सांगोल्याचे अध्यक्ष विनायक महाराज गुरव, बार्शीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण रंगनाथ काकडे गुरुजी, याच पद्धतीनं दक्षिणचे कार्याध्यक्ष हरिभक्तीपरायण मन्मथ महाराज बहिरमल महाराज, त्याच पद्धतीनं माढेचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण नवले महाराज हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सगळ्यांचंही मी वारकरी मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आणि मान्यवरांचा या ठिकाणी आपण सत्कार करून घेऊया. त्यानंतर मनोगत होईल आणि मग पुरस्काराचा कार्यक्रम आपल्याला सुरुवात करता येईल. तेव्हा आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले महाराज यांचा सन्मान पदामुळे मी केला. मी अडचणीत आहे. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले महाराज यांचा सन्मान भागवत महाराज चौरे महाराज यांनी करावा. आंबेकर आजरेकर फडाचे प्रमुख भागवत महाराज चौरे महाराज यांनी आदरणीय प्रकाश महाराजांचा सन्मान करावा, कारण ते अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हरिभक्तीपरायण वासुदेव दादा चौरे गुरुजी यांच्या 85व्या व हरिभक्तीपरायण अनंत बापू इंगळे महाराज यांच्या 84व्या जन्मदिनाच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केलेला. यामध्ये प्रकाश महाराजांचा सन्मान भागवत महाराजांच्या हस्ते होतोय. पुंडलिका वरदय हरिविठ्ठल. फोटो फोटो महाराज, फोटो फोटो. जय पुंडलिका वरदय हरिविठ्ठल. ज्ञानदेव. त्याच पद्धतीनं ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय, विठ्ठल रुक्मिण मंदिरे समिती कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सन्माननीय विठ्ठलजी जोशी साहेब यांचा सन्मान हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौरे महाराज यांनी करावा.
खऱ्या अर्थानं जोशी साहेबांचं आजोळ पंढरपूर आहे आणि पंढरपूरमध्ये त्यांचं या पंढरपूर क्षेत्रामध्ये त्यांचा काही काळ गेलेला आहे. आजोळच म्हटल्यानंतर या संस्कारात ते वाढलेले आहेत आणि त्यांना पांडुरंगाची सेवा भाग्यानं मिळालेली आहे आणि म्हणून ते कर्तव्यदक्ष असे अधिकारी या ठिकाणी लाभलेले आहेत. सन्माननीय जोशी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आंबेकर आजरेकर फडाचे प्रमुख भागवत महाराज चौरे महाराज हे त्यांचा सन्मान करतायत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल. इकडे छगन तू लई लांब उभारला. जोशी साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला. त्याच पद्धतीनं आत्ताच आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक सन्माननीय बालाजी पुदलवाड साहेब यांचाही सन्मान आदरणीय मिळवलेला आणि असे जिल्हाध्यक्ष सोलापूरला लाभलेले अखिल भारतीय वारकरी मंडळ ज्योतिराम चांगमले. पुंडलिका वरदे. श्री ज्ञानदेव तुकाराम. त्याच पद्धतीनं ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करतोय असे आंबेकर आजरेकर फडाचे मालक महाराज भोतले महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दादांचा करायचा आहे. सत्कार मूर्ती आपण शेवटी करणार आहे मनोगत झाल्यावर. आदरणीय वासुदेव दादांचा 85वा हा वाढदिवस आपण साजरा करतोय. आपण सर्वजण मिळून पांडुरंगाला प्रार्थना करूया की दादांना शतायुषी करावं, कारण ते शतायुषी झाले तर आपल्यालाही तेवढे सप्ते जास्त करता येतील, आपल्याकडून सेवा होईल. आणि म्हणून पुंडलिकावर वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. वासुदेव दादा चौरे गुरुजी यांच्या 85व्या जन्मदिनाच्या निमित्ताने आत्ताच्या ठिकाणी पद्धतीनं वारकरी संप्रदायातलं एक भूषण म्हणून ज्यांना भजन हा एक प्राण वाटतो असे आदरणीय हरिभक्तीपरायण अनंत महाराज इंगळे बापू यांचाही सत्कार आदरणीय प्रकाश महाराज, आदरणीय जोशी साहेब, आदरणीय भागवत महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बापूंच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम इथं केला जातोय. अजून सुद्धा 84 वय असताना ते 3-3 तास भजनाला बसतात, जपाला इथं उभा राहतात, कीर्तनाला 2 तास अजून सुद्धा उभा राहतात. आज 84 वयात भजन करण्याची वृत्ती देवानं टिकवली आहे. याच्यातच त्यांना त्यांच्या भजनाचं फळ मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीनं तेही शतायुषी व्हावे अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याकडून उर्वरित आयुष्यात अशीच पांडुरंगानं सेवा करून घ्यावी. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव. अधिकारी उपस्थित केलेले आहेत आणि त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज बोधले महाराज, रामचंद्र बोधले महाराज देवस्थान संस्थान डिक्सळ यांचा सन्मान कृष्णा महाराज चौरे महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारण बोधले महाराजांच्या गादीवर परमेश्वर महाराज आणि भागवत महाराजांच्या पुढच्या गादीवर कृष्णा महाराजांचा प्रवास चालू आहे आणि म्हणून त्यांनी कृष्णा महाराजांनी त्यांचा सन्मान करावा अशी त्यांना विनंती आहे. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला अखिल भारतीय वारकरी मंडळाची धुरा प्रकाश महाराजांनी स्वीकारली त्यावेळेला संस्थांची जबाबदारी परमेश्वर महाराजांच्याकडे सोपवली आणि त्याही जबाबदारीतून मुक्त होऊन वारकरी मंडळाला पूर्ण वेळ द्यायचं महाराजांनी ठरवलं आणि म्हणून परमेश्वर महाराजांच्या पुढच्या वाटचालीमुळे महाराजांना वारकरी मंडळात वेळ उपलब्ध होऊ लागला. वारकरी मंडळाच्या ज्यांची आपण भागवत कथा श्रवण केली 7 दिवस, ते निस्पृह व्यक्तिमत्व आहे, आपण सर्वांना परिचित आहे. आणि जसे रणधे बापू वैराग्यमूर्ती आहेत तसेच सुधाकर महाराज इंगळे महाराज हे सुद्धा वैराग्यमूर्तीच आहेत. कारण तुम्हा सर्वांना याची कल्पना, कारण नुकतंच महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड
एका वारकरी संप्रदायातलं मोठं रत्न, वारकरी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश महाराज बोधले महाराज यांनी ज्यांची निवड केली ते आमचे परमश्रेयी परम आदरणीय भागवताचे प्रवक्ते, कथाकार, सर्वांमध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व, निरपेक्ष वृत्तीनं राहणारं, निरपेक्ष वृत्ती सांगणारं, अनुभवणारं असं व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण सुधाकर महाराज यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्याबद्दलही सत्कार. आणि नुकतंच कालच MIT संस्था पुणे या संस्थेद्वारे आध्यात्मिक पुरस्कार त्यांना काल जाहीर झालेला आहे. आणि तो पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तो पुरस्कार 8 तारखेला MIT कोथरूड पुणे या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या आपल्या महाराजांचा सन्मान करूया. कारण भगतसिंह कोश्यारी साहेबांच्या हस्ते पुण्यामध्ये MIT संस्थेमध्ये कॉलेजवरती तो पुरस्काराचं वितरण होणार आहे. तो दिवस आहे 8 जानेवारी संध्याकाळी 5 वाजता. त्याही कार्यक्रमाला आपण ज्यांना जमेल, वारकरी मंडळ तर येणारच आहेत, राष्ट्रीय अध्यक्षही येणारच आहेत आणि वैराग्य मूर्ती आपले रणजीत बापू ते सुद्धा उपस्थित राहणारच आहेत. हे मी आत्मविश्वासानं का सांगतो, हे सर्व एकाच परिवारातली मंडळी आहेत. कारण बोधले महाराज हे निस्पृह व्यक्तिमत्व, ब्रह्मचर्य जीवन, संप्रदायाची परंपरा, घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा यांनी जोपासलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं वाढवलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्यासारखंच रत्न ब्रह्मचर्य जीवन जगणारं एकही रुपया विद्यार्थ्याकडून न घेता, फी म्हणून नाही, जेवणासाठी नाही, राहण्यासाठी नाही, शिक्षणासाठी नाही, मोफत अन्नदान, मोफत शिक्षण, हे सोलापुरातलं व्यक्तिमत्व आपणाला सर्वांना परिचित आहे. पण आपल्या या वारकऱ्यांना काही लोकांना माहीत नसेल म्हणून सांगितलं आणि त्यांचा सत्कार आपल्या फडाच्या वतीनं आयोजन केलेलं आहे. मला कल्पना आहे महाराज कुठलाही सत्कार स्वीकारत नाहीत, काहीही स्वीकारत नाहीत, परंतु पांडुरंगाचा प्रसाद म्हणून त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सांगितले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पदाधिकाऱ्यांचा सन्मान करू आणि मग मनोगताला सुरुवात होईल. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कायदेशीर सल्लागारपदी असलेले आदरणीय हरिभक्तिपरायण नागनाथ पाटील साहेब यांचा सन्मान भागवत महाराज चौरे महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याच पद्धतीनं पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तिपरायण किरण महाराज बोधले महाराज यांचा सन्मान हे भागवत महाराजांनी करावा. कालच पंढरपूरमध्ये महिलांच्या 2 शाखेचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यावेळेला हे आदरणीय किरण महाराज उपस्थित होते. लवकरच पंढरपुरातल्या पुढच्या सगळ्या शाखेचं नियोजन होईल. प्रत्येक वॉर्डात पुन्हा या कार्यक्रमाचे कार्यकारी अधिकारी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, म्हणजे समोर विठ्ठल आहेत आणि पाठीमाग मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आणि दुसरा विठ्ठल महाराजांनी असं काय जोशी साहेबांनी जादू केली की बालाजीला एवढ्या लांब जायची गरज नाही, शेजारी बालाजी सुद्धा बसवून ठेवले, बालाजी पुदलवाड साहेब. त्यामुळं या ठिकाणी सगळीकडं हा प्रकाश पसरेल यात चिंता नाही. धन्यवाद. आत्ता यानंतर या ठिकाणी पुरस्कारासाठी 2 मिनिटाचं मनोगत व्यवस्थापक सन्मान्य बालाजी साहेब पुदलवाड साहेब 2 मिनिट.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सन्माननीय विठ्ठलजी जोशी साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आंबेकर आजरेकर फडाच्या वतीनं हरिभक्तीपरायण वासुदेव महाराजांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सप्ताहात आणि खास करून आजच्या पुरस्कार वितरण समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले प्रकाश महाराज बोधले महाराज, ज्यांच्या खरं अथक प्रयत्नानं हा अत्यंत चांगला सप्ताह होतोय, ते भागवत महाराज, ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे ते हरिभक्तीपरायण रंधवे महाराज, व्यासपीठावरील सर्व हरिभक्तीपरायण सर्व महाराज, समोर असलेले सर्व महाराज आणि बंधू भगिनींनो, खरं तर इंग्रजीत एक अशी म्हण आहे की ऑड मॅन आउट, म्हणजे साम्य नसलेला माणूस हा बाहेर काढला जातो. अशातले मी आणि पुदलवाड साहेब आहेत असं मला वाटते. फक्त आम्ही ऑड अशासाठी नाही की आमची नावं तुमच्याशी साम्य असलेली. आम्ही महसूल खात्यामध्ये काम करणारी माणसं आहेत, त्याच्यामुळं फार कुणी आम्हाला चांगलं म्हणतंय अशी अजिबात परिस्थिती नाही. परंतु त्याचं कारण असं आहे, भागवत महाराज आम्ही नश्वर निष्ठाच्या मांदियाळीत जगलेली माणसं आहेत. म्हणजे जे सगळं नश्वर आहे ते आजूबाजूला घेऊन नोकऱ्या करणारी आम्ही माणसं आहे. अशा माणसांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं ईश्वर निष्ठाच्या मांदियाळीत आणायचं काम तुम्ही केलं. आणि मला असं वाटतं की आमच्या आयुष्यात सुद्धा असे काही चांगले प्रसंग येतात की जे अविस्मरणीय आहेत. त्यापैकी हा एक प्रसंग आहे. मगाशी सूत्रसंचलन करताना महाराजांनी असं सांगितलं की काही लोकांना पुरस्कारामुळं महत्त्व प्राप्त होतं, काही पुरस्कारांना ज्याला दिला त्याच्यामुळं महत्त्व प्राप्त होतं. पण काही माणसं माझ्यासारखी असतात की ज्यांना पुरस्काराने दिलेली व्यक्ती याच्यामुळं महत्त्व प्राप्त होतं, त्यातला मी आहे. कारण आपलं आयुष्य वारकरी संप्रदायाची परंपरा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या एका दिग्गज वारकऱ्याला हा पुरस्कार दिला जावा, तो माझ्या हस्ते दिला जावा, हे खरं तर याची माझी योग्यता नाही, हे प्रांजळपणानं मी सांगितलं पाहिजे. फक्त एक आहे की या मातीत मी जन्माला आलो, माझा आजोळ हे आहे. आणि दुसरी एक बोधले महाराज, जसं बालाजीराव साहेबांनी सांगितले की त्यांच्या आजोबांनी त्यांना काय सांगितलं होतं. माझे तर आजोबा पडसाळीमध्ये कथा सांगत असत. मी बाबूराव मंजुळांचा नातू आहे आणि त्याच्यामुळं कथा, कीर्तन, हरिपाठ ह्या गोष्टी सातत्यानं ऐकत आलेल्यापैकी मी एक आहे. माझ्या घरी महिन्याची वारी आहे, मी वारकरी आहे, मी स्वतः माळकरी आहे. दुर्मिळ आहे जोशी आडनावात आता असं सापडतं, हे मला माहिती आहे. पण मी मात्र ठासून सांगतो की मी माळकरी आहे. मी 5 दिवसाचा होतो तेव्हा मला पांडुरंगाच्या पायावर ठेवून 5वीला माळ घातलेली आहे. आणि ती सगळी परंपरा आज तागायत 100% कायम ठेवलेला मी वारकरी आहे. आणि त्याच्यामुळं मी माझं भाग्य समजतो की वारकरी संप्रदायातली एक मोठी परंपरा असलेला फड एक अत्यंत चांगला कार्यक्रम दरवर्षी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करतो. एवढंच नव्हे तर ही सगळी परंपरा पुढं घेऊन जाणारे जे लोक आहेत, अशा दिशादर्शक लोकांच्या त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची पावती देण्याचंही काम हा फड करतो. आपली ही परंपरा अशीच पुढं राहावी. आणि मगाशी सूत्रसंचलन करताना जसं सांगितलं गेलं तसं 100व्या वाढदिवसानिमित्त वासुदेव महाराजांच्या असाच कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. त्यावेळी आम्ही साधारण 65-70चे असू, त्या कार्यक्रमाला आम्हाला परत बोलवावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, खूपच सुंदर मनोगत त्यांनी व्यक्त केलं. खरं तर त्यांनी सुरुवात मात्र अतिशय वेगळी केली, कारण ते जोशी आहेत. आणि 5व्या दिवसात म्हणजे जन्मल्यानंतर 5व्या दिवशी ज्यांच्या गळ्यामध्ये माळ पडते
आणि पांडुरंगाचा चरणस्पर्श होऊन ज्यांच्या जीवनाला प्रारंभ होतोय अशांच्या हस्ते बापूंचा आज इथं पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला जातोय. खरं तर मगाशी आदरणीय भागवत महाराजांनी माझ्यामध्ये चर्चा चालू होती की कुणाच्या हस्ते द्यायचा, आणि ही खरंच आहे बरं का घटना आत्ता घडलेली. इथं आम्ही दोघांनी मिळून यांच्याकडे बघितलं, मदन महाराजांकडे. ते येऊन उभी बसले होते इथं कडेला, आणि सहज बसल्यानंतर आमच्या दोघांकडनं एक वाक्य आलं की मदन महाराजांच्या हस्ते देऊ. त्यांनी सांगितलं नको, कार्यकारी अधिकारी जोशी साहेब त्यांच्याच हस्ते देऊ. आणि म्हणून आमच्या तिघाचं एक मत झालं, आणि पांडुरंगाने प्रेरणा दिली की आजच्या यामध्ये वारकरी जन्मल्यापासून वारकरी या तत्वानं पुढे निघालेली जी आहेत, पण वारकरी संप्रदायापासून वेगळ्या क्षेत्रात कार्य करत असताना सुद्धा वारकरी संप्रदाय आणखी मनामध्ये तेवढ्याच निष्ठेनं ज्यांनी सांभाळलाय त्यांच्या हस्ते आज पुरस्कार दिला जावा. म्हणूनच आम्हाला तिघाला प्रेरणा पांडुरंगाने दिली, आणि तुमच्या हस्ते हा इथं पुरस्कार होतोय याचा आम्हालाही मनस्वी आनंद आहे. नक्कीच साहेबांना दादांच्या शतायुषी कार्यक्रमाच्या वेळेला नक्की आपण बोलवूया अशी, आणि तोपर्यंत त्यांनी इथं कार्यकारी म्हणून राहावं अशी पण एक सदिच्छा व्यक्त करू, म्हणजे आम्हाला तोपर्यंत इथले सप्ताह करता येतील. आमची दुसरा कुठला स्वार्थ नाही, आम्हाला फक्त देवाजवळ भजन करता यावं, आनंद घेता यावं, याच्यापेक्षा आमच्या मनामध्ये अशा काही वेगळ्या कुठल्या अपेक्षा नसतात. आणि म्हणून पांडुरंगाचा हार गळ्यात पडला की त्याच्यासारखा आनंद आम्हाला दुसरा कोणता वाटतच नाही. मी मागं अधिक महिन्यामध्ये इथं ज्या वेळेला मंदिर समितीच्या संपर्कात येत होतो, आणि त्यावेळेला माझं म्हणणं असायचं की अधिक महिन्यामध्ये दररोज इथं कार्यक्रम व्हावा. अधिक महिना हा आपल्याकडे पुरुषोत्तम मास म्हणून महिना ओळखला जातो. मग मंदिर समितीकडून वयासमोर विषय मांडला गेला की मानधन द्यावं लागतं. मी म्हटलं अशी इतके महाराज आहेत की पांडुरंगाच्या गळ्यातला हार हेच आमचं मानधन आहे असं मानून करणाऱ्यांचेच आपण 30 दिवस कार्यक्रम ठेवू. आणि मग मी जास्त ताण द्यायला लागल्यानंतर मला एकट्याला प्रवचन दिलं आणि ते विषय तिथं थांबवला. आमच्या मनामध्ये दुसरी कुठली अपेक्षा नसते, देवाची सेवा. खऱ्या अर्थानं मी हा स्वभाव आमच्या आदरणीय प्रकाश महाराजांकडून घेतला. मी प्रकाश महाराजांचं म्हणणं असं असतं की शेण खाली पडलं की माती घेऊनच उठतं. तसं आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर काहीतरी घेतल्याशिवाय निघालं नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आमच्या जवळ आल्यानंतर आम्ही इथलं काही नाही घेतलं तर मग, म्हणून मी अधिक महिना अश्विन महिना आहे. आदरणीय कार्यकारी अधिकारी तथा जोशी साहेब यांनी आत्ताच या ठिकाणी शब्द दिलेला आहे की दररोज इथं कीर्तन केलं जाणार आहे, आणि नक्की आपण सगळी मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होऊ. ज्या मंडळींना पांडुरंगाचा हार हाच मानधनाचा हार वाटतो, तेच आमचं मानधन या सेवेतून करतात, अशांच्या सेवेला आम्ही सगळे तत्पर आहे. साहेबांनी त्या पद्धतीनं नियोजन करावं आणि चांगल्या पद्धतीनं आपण तो कार्यक्रम करून घेऊया. यानंतर या ठिकाणी बोलण्यासाठी आदरणीय मदन महाराज यांना मी विनंती करतो की 2 मिनिट त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महायोग पीठे तदेवी मरथ वरम पुंडलिकाय दत्त समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. सर्व व्यासपीठ प्रमुख उत्सव मूर्ती आदरणीय गुरुजी जोशी साहेब, सुधाकर महाराज इंगळे, उदरवार रावसाहेब आणि सर्व भाविक भक्त. आता जोशी साहेबांनी सांगितलं 5व्या दिवशी माळ घातली. त्या 5व्या दिवसाचं असं वैशिष्ट्य आहे, ज्या दिवशी तुम्ही माळ घातली तुमची बांधिलकी पांडुरंगाशी घातली. तुम्ही अधिकारी असा नसा, तुम्ही कुठे गेला तर तुमची बांधिलकी ती माळेशी. योगायोग बघा, सुधाकर महाराजांची निवड झाली, सत्कार कुठे घेत नाही. विठ्ठल मंदिर हे असं आहे भारतात जगात, त्याचे उदाहरण सांगतो. नागगोरे समाजवादी हे देवाला मानत नाही, योगायोगाने पंढरपूरला आले.
इथल्या पुढाऱ्याने विनंती केली, चला पांडुरंगाला. एवढे छे ती पांडुरंग मी काय मानत नाही. आम्ही समाजवादी माणसं म्हणले, समाजात जो मनुष्य दिसतो तो देव. पण इथले ज्येष्ठ नेते म्हणले बुवा नाही यायला, नाही ते आले. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि खना 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 तोंडात मोडून गेलं. इतकी अद्भुत ही जागा आहे ही मला आज समजलं. समाजवादी येडा होतोय तर इंगळे महाराज तुम्ही तर 10 येडे होतो. ही जागाच अशी आहे, इथं काही नाही म्हणायचं नाही. तुम्ही सांगितलं की अधिक महिन्यात ती काय आदर्श आहे. इथं पैशाचा संबंध नाही. बालाजी असल्यामुळं पैशाची काळजी करू नका. त्यांना स्वतःच्या तिजोरीतला 1 रुपये द्यायची शपथ घेतली, द्यायचा नाही. बाहेर चलवणी बाहेर जे उत्सव मूर्ती आहेत ते गावोगावीपर्यंत तुम्हाला तुम्ही हे नाही, पैसे घेत नाही मला उपयोग नाही तुमचा. संप्रदायात जे पैसे घेतो त्याला किंमत. पण आदर्श आहे तुमचा. आमच्या भागवत महाराजांनी तुम्ही नेहमी त्यांच्यावर दर्शनाला येतात, त्यामुळे माझा थोडा स्नेह आहे. तर अशीच तुमची वृद्धिगत बुद्धी हो आणि असाच विना पैसा प्रचार करायची बुद्धी कायम राहू अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि मी आदरणीय मदन महाराजांनी अतिशय सुंदर मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. ज्यांना पुरस्कार दिला जातोय त्यांच्याविषयी आपण ऐकलेलं आहे की ते डिझेलला सुद्धा पैसे घेत नाहीत. याचा अर्थ त्यांच्याकडे भरपूर संपत्ती इष्टेट आहे असं नाही. मध्ये महाराजांनी मला त्यांच्या बाबतीतलं सन्मानपत्र तयार करण्यासाठी त्यांची माहिती घ्यावी असं सांगितल्यानंतर मी आदरणीय रामकृष्ण रणवे बापूंना मोबाईल केला. त्यांनी मोबाईल उचलला नाही. 15 मिनिटात मला फोन केला आणि सांगितलं की मी रानामध्ये फिरत होतो. म्हणजे शेतात काम करतात पण कीर्तनाचे पैसे घेत नाही. म्हणजे घरामध्ये पैसे भरपूर आहेत म्हणून न घेणं वेगळं, पण काम करून दिवसभर काम करायचं, आपला सगळा हा व्याप सांभाळायचा आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर प्रपंच भागवायचा आणि त्यातूनच राहिलेल्या पैशातून कीर्तन करायची, असा मोठा त्याग ज्यांनी संप्रदायासाठी केलाय त्यांना आजचा हा पुरस्कार दिला जातोय. आणि मी उपस्थित मान्यवर मंडळींना आदरणीय जोशी साहेब आणि आदरणीय प्रकाश महाराज यांना विनंती करतो, रामकृष्ण रणवे बापू यांना वारकरी सेवा भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. आदरणीय बापूंच्या बाबतीमध्ये त्यांची गिनीज बुकात नोंद झालेली आहे. त्यांनी वैराग्यानं हे करतायत म्हणून, कसलाही पैसा घेत नाहीत म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातला अविस्मरणीय क्षण हा असणार आहे की पांडुरंगाच्या पवित्र पावन दरबारामध्ये प्रत्यक्षात भूवैकुंठ नगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. त्यांच्या सेवेचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचे चिरंजीव तुकाराम महाराज त्यांचे ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. त्यांनी पुढची पिढी सुद्धा तयार करायला सुरुवात केली आहे. मुलांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत करण्यासाठी त्यांनी जबाबदारी देऊन त्यांना तीर्थक्षेत्रात ठेवून प्रयत्न केलेला आहे. आणि अशी संप्रदायाची निष्ठा असणारे आदरणीय रामकृष्ण रणवे बापू यांना आदरणीय विठ्ठलजी जोशी साहेब, बालाजी पुदलवाड साहेब, हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज, बोधले महाराज, भागवत महाराज, चौरे महाराज, पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव, टाळ्याच्या गजरात आदरणीय बापूंसाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. त्यांच्या सेवेमध्ये अशीच वाढ व्हावी, उत्तरोत्तर त्यांची वृत्ती अशी टिकावी, याच्यासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांना या ठिकाणी मानपत्र दिलं जाणार आहे. आदरणीय बालाजी पुदलवाड साहेब, कृष्ण महाराज चौरे, मदन महाराज, विठ्ठलजी जोशी साहेब, आदरणीय प्रकाश महाराज, बोधले महाराज, भागवत महाराज, चौरे महाराज, रोहित महाराज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. गौरव पुरस्कार गौरवपत्र श्री माननीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज रणवे बापू, पाटोदा, बीड
भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये आंबेकर आजरेकर फडाच्या माध्यमातून सन 2019-2020 चा पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी या जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे वारकरी घराण्यात आपला जन्म झाला. आपण उच्च विद्या विभूषित असून संतांनी दाखविलेल्या भक्ती मार्गाचा प्रचार महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये करत असताना कोणाकडूनही एकही रुपया न घेता अत्यंत निष्काम भावनेनं गेली 32 वर्ष सेवा करीत आहात. संपूर्ण प्रवास स्वखर्चाने करून कीर्तन सेवा करणारे महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार म्हणून आपली गिनीज वर्ल्ड मध्ये नोंद झालेली आहे. वैराग्य मूर्ती म्हणून आपली विशेष ख्याती आहे. आपण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्व क्षेत्रामध्ये तन्मयतेनं कार्य केले आहे. कीर्तनातूनही शिक्षण व अध्यात्म ज्ञान यावर आपला सतत भर आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या संतोक्तीप्रमाणे आपली तळमळ लक्षात येते. समाजाप्रतीची भावना खूपच शुद्ध आणि सात्विक असल्यामुळे आम्हास आपला अभिमान वाटतो. आपले सेवे प्रित्यर्थ आपणास हा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. स्वीकृत कार्याकरता आपणास दीर्घायु लाभो ही श्री रुक्मिणी संजीवन पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. सेवेसी श्रुत होय ही विज्ञापना. शुभ हस्ते आदरणीय विठ्ठलराव जोशी साहेब, त्याचबरोबर वासुदेव महाराज चौरे गुरुजी, समारंभाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोदले महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ, प्रमुख पाहुणे हरिभक्तीपरायण भगवान पांडुरंगाचे सेवाधारी मदन महाराज, हरिदास मंदिर समितीचे व्यवस्थापक, नायब तहसीलदार तथा व्यवस्थापक आदरणीय बालाजी पुदलवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूजनीय दादांच्या आणि पूजनीय बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चालू असलेले या सप्ताहामध्ये आपणाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. आपले विनीत पंढरीनाथ महाराज चौरे आंबेकर आजरेकर पुण्यतिथी महोत्सव समिती, सोमवार दिनांक 30/12/2019, ठिकाण श्री विठ्ठल मंदिर सभामंडप, श्री क्षेत्र पंढरपूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. कृष्ण रणवे बापू यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रतिमा घ्या, प्रतिमा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आदरणीय रणवे बापू यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्हा सर्वांना वंदन करतो. आज या ठिकाणी या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय, वंदनीय, पूजनीय अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोदले महाराज, ज्या बोदले घराण्याचा मला आशीर्वाद आहे, 350 वर्षापासून बोदले घराणं, मानकोजी बोदले, शिवाजी बोदले हे तुकाराम महाराजांच्या समवेतचे 350 वर्षे हे ज्ञानदानाचं कार्य करणारं हे बोदले घराणं
आणि याच घराण्यातील रामचंद्र बोधले महाराज, प्रकाश बोधले महाराजांचे चुलते, यांनी मला 1988 साली स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. मला असा प्रत्यक्षातले गुरु नाहीत. स्वप्नात त्यांच्या चुलत्यांनी मला अनुग्रह दिला. डोक्यावर हात ठेवला, पाठीवर हात फिरवला आणि दुसऱ्या दिवसापासून मला कीर्तन करण्याची प्रेरणा झाली. रामचंद्र बोधले महाराज म्हणजे ज्यांच्या मातीला वानर आले होते, आज ती सावरून गेले विशेष म्हणजे. आणि त्याच घराण्यामध्ये असणारे प्रकाश बोधले महाराज यांचाही मला आशीर्वाद आहे, त्यांचंही मार्गदर्शन. ते या ठिकाणी आज आवर्जून भागवत महाराजाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे परमस्नेही या सोलापूर जिल्ह्यातील एक महान विभूती, मी विभूती समजतो त्यांना. परवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बोललो, माझ्या जीवनात पहिल्यांदा ATVवर जर कुणाचे प्रवचन ऐकले असतील TV वर, आज तर कुणीही समजा कीर्तन करतंय, पण 60 प्रवचनं जर कुणाचे ऐकले असतील तर मी सुधाकर महाराज इंगळे यांची पहिल्यांदा ऐकली. एक विचाराची बैठक असणारं व्यक्तिमत्व, त्यागी व्यक्तिमत्व. तेव्हापासून मी माझ्या बीड जिल्ह्यात त्यांना अनेक ठिकाणी बोलवलं, पण कधीच म्हणले नाहीत की बापू माझं पाकिट असं असतं तसं असतं. एकदा तर एका ठिकाणी डिझेलपेक्षाही कमी पैसे त्यांना दिले. मी फोन लावला, म्हणलं महाराज आमचे लोक, म्हणलं त्यांना काही समजा ना, त्या गावच्या लोकांना समजलं नाही. म्हणजे बापू काय नाही, म्हणजे जसं असेल तसं. तो का म्हणे कसं, जसं असेल तसं. असं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं महान कार्य आहे, बोधले महाराजाप्रमाणेच महान कार्य आहे त्यांचं. महान विभूतीत या व्यासपीठावर, हे आपलं भाग्य आहे. इकडं पांडुरंगाचं दर्शन आणि इकडं महान विभूतींचं दर्शन. पांडुरंगानेच पाठवलेली ही माणसं असतात, पण हे नुसती दिसायला माणसं असतात, पण हे माणसं नसतात, हे महान संत विभूती असतात. आणि या दोघांना जोडणारे मी ज्यांना प्रेम मूर्ती म्हणू शकतो या व्यासपीठावर, असे माझे परमस्नेही, ज्यांनी मला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, या रावळामध्ये, या दरबारामध्ये, या पंढरीच्या राजाच्या दरबारामध्ये मला कीर्तनासाठी बोलवलं. 30 वर्ष मी पंढरपुरात बाहेर मठाने कीर्तन करायचो, पण या राजाच्या दरबारात मला कुणी बोलवलं नाही. आणि जर बोलावलं कुणी असाल तर या महान विभूती, ही तिसरी विभूती आमचे भागवत महाराज चौरे यांनी बोलवलं. 2 वर्षापासून मी कीर्तन केले, 3ऱ्या वर्षी तर माझा या ठिकाणी सन्मान ठेवला. पारख करणारे असे आमचे भागवत महाराज आहेत. मी त्यांना प्रेम मूर्ती म्हणतो या ठिकाणी. त्याचबरोबर 5व्या दिवशी ज्यांनी माळ घातली, पांडुरंगाचं पायावर ठेवून, त्यांच्या आजोबांनी, आजीने, आईवडिलांनी, एक मोठे अधिकारी, शरीराने मोठे, मनाने मोठे, विचाराने मोठे, तेही त्यांच्या हस्ते मला या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. ते नावही त्यांचं विठ्ठल. आत्ताच आमच्या एका बांधवाने सांगितलं, पुढेही विठ्ठल आणि मागेही विठ्ठल. हे माझं भाग्य आहे. विठ्ठल जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बालाजी महाराजच जे मंदिरामध्ये आहेत ते सगळे महाराजच आहेत. असतील अधिकारी, मोठे साहेब आहेत, मोठ्या हुद्द्यावर आहेत ते दोघंही, पण त्यांचा विचार फार मोठा आहे. गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या. ज्यावेळेस भागवत महाराजांनी आम्हाला आत नेलं, पहिल्यांदा तर पाणी आणायला लावलं आणि लगेच चहा पाठवला. आम्ही दोघंही बोधले महाराज, मी म्हटलं आम्ही चहा काय घेत नाहीत, म्हणजे पाणी तरी घ्या. नुसता अधिकारी असेल तर सगळ्या अधिकाऱ्याला हे कळलेलं नाही. तो अधिकारी खानदानी वारकरी असावा लागतो. त्या ठिकाणी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे परमेश्वर महाराज बोधले आणि 2 महान विभूतीत आणखीन या ठिकाणी
सगळ्या विभूतीच आहेत. राख वेगळी आणि विभूती वेगळी. चुलीत, आपल्या घरातल्या चुलीत जी लाकडं जळली जातात त्याला राख म्हणतात, ती उकळण्यावर जाते. पण जगाच्या कल्याणासाठी देह झिजवतात जी लाकडं प्रसाद म्हणून जनतेच्या कामाला येतात, चुलणामध्ये ती जळली जातात आणि ती राख होत नसते, ती विभूती ठरत असते. तसं संपूर्ण आयुष्य भागवत महाराज दादा, या भागवत महाराजांचे वडील वासुदेव दादा आणि इंगळे महाराजांचे वडील, सुधाकर महाराजांचे वडील, आमचे अनंत बापू, हे सुद्धा महान विभूती येतात. सगळे हा विभूतीचा दरबार आहे. आता तुम्ही सुद्धा महान विभूती होण्याच्या मार्गावर नव्हे आहेत तुम्ही सुद्धा, कारण विभूतीचं दर्शन घ्यायला आलात. या ठिकाणी माझे परमस्नेही हनुमान महाराज आहेत, माझे चिरंजीव तुकाराम आहेत, सोलापूर जिल्ह्यातील सर्व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी. मला तुमची सर्वांची नावं माहीत नाही, सर्वांच्या बद्दल माझ्या अंतकरणात अत्यंत आदर. इंदापूरहून आमचे घनवट साहेब आलेत, पवार साहेब आलेत आणि सर्व उपस्थित माझ्या माता भगिनी. या ठिकाणी आमचे मदन महाराज बोलले आणि खरं आहे ते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणं अवघड गोष्ट आहे. पण हे पहा बांधवांनो, नव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर, हे झूट आहे, सगळं झूट आहे. केरकत्र्याला काय एवढं महत्व देता? अरे हे शरीर सुद्धा आपलं नाही, याची सुद्धा राख होणार आहे. तर धन दौलत कुठून आपल्यासोबत येणार? म्हणून माझ्या जीवनामध्ये मी धनाला फार महत्व देत नाही, मी ज्ञानाला महत्व देतो. नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. इंग्रजीमध्ये म्हण आहे, जगात ज्ञानापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही. धनाने माणूस जगतो, जगण्यासाठी धनाची गरज आहे. पण धन असेल तर परिस्थिती ठीक होते आणि ज्ञान झालं तर बांधवांनो मनस्थिती ठीक होते. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी ज्ञानाला किंमत देतो आणि म्हणून मी कीर्तनाचं माध्यम संत आशीर्वादाने, पांडुरंगाच्या कृपेने, माझ्या आईवडिलांच्या पुण्याने आणि तुमच्यासारख्या सज्जनाच्या महान विभूतींच्या आशीर्वादाने मी हे ज्ञानदानाचं कार्य अखंड करतो. मला राहत नाही. मला कोणी बांधून टाकलं तरी मी म्हणत असतो बाकी काही सोडील, पण कीर्तन नाही सोडणार. मी आजही या वयात, माझं 66 वर्षाचं वय चालू आहे, मी आजही 3-3 कीर्तनं करतो. मी गर्व म्हणून नाही. अनेक ठिकाणी लोक मोठमोठी पाकिटं भरतात, सगळे मोठमोठ्या ठिकाणी माझे कार्यक्रम असतात. मी नागपूरपर्यंत जातो, मुंबईला जातो, कुठेही जातो, सुरतपर्यंत जातो. तारीख रिकामी असली की मी त्याला सुट्टी देतच नाही, मग कुठेही असो. भगवंताने माझ्या कामापुरतं मला दिलंय. आणि महाराज भागवत बाबा, मी पांडुरंग राजाच्या दरबारात छाती ठोकून सांगेन, त्याच्या कृपेने. इंगळे महाराजांनी सांगितलं, पण मी काय कोट्याधीश नाही, पण जमीन वगैरे माझी चांगली आहे. आजपर्यंत डिझेलला माझ्या जीवनात कधीच पैसे नाहीत असं 32 वर्षात घडलंच नाही. त्या पांडुरंगाची कृपा, माझ्या संतांचा आशीर्वाद आहे. आज बाबा डिझेललाच पैसे नाहीत, आज कीर्तन जाऊ द्या, असं कधी घडलं नाही. माझा खिसा कधी रिकामा राहत नाही, मला खात्री आहे. मी एकदा कीर्तनात इथला चमत्कार सांगितला होता, सांगू 2 मिनिटं. गेल्या वर्षी मी एकदा, फार दिवसाची गोष्ट आहे, सत शिकलं बघा. पांडुरंग परमात्मा म्हणले असते, बोल बोल तुला काय बोलायचं ते एकदा. तुम्ही माझ्या पाठीवर सर्वांनी शाबासकी थाप टाकली. मी एवढा मोठा नाही, पण तुमच्या आशीर्वादाने ही महानता प्राप्त झाली आहे. माझी पात्रता नाही, पात्रता आशीर्वादाने प्राप्त होत असते, देवाच्या कृपेने होत असते. मी एकदा पंढरपूरला आलो, एमएटीवर आलो माझ्या गावाकडून, जवळजवळ 250 किलोमीटर भरत आहे. एमएटी आलो, ताटून गेलो, म्हणजे जवळजवळ 17-18 वर्षाची गोष्ट आहे ही माझ्या जीवनात. एक जोडीदार होते मला, आणि माझी इच्छा झाली त्या दिवशी
की पायाचं दर्शन घ्यायचं आज पंढरीच्या राजाचं. पण नेमकं एका मठामध्ये थांबलो आणि तिथले महाराज म्हणले बापू कीर्तन करा, नाहीतर कीर्तन ऐकून जा. म्हणलं तुमचा नेमलेले जे कोणी महाराज असतील ते करतील, मी ऐकतो. पण आमचे महाराज एखाद्या वेळेस जर सांगायला लागले तर वेळेचं भानच नसते. 12:30 वाजली ते पट्टीने कीर्तन सोडायला. आम्ही इथं आलो, बारी बंद झाली. मी व्याकुळ झालो. चला आता राजाचं मुखदर्शन घेऊ. वारीत गेलो त्यावेळेस अलीकडंच होतं ते मुखदर्शनच. 2 पोलीस आले. मी पंढरीच्या राजाच्या समोर बोलतोय. बांधवांनो, मी तुमच्या समोर लिंतेने बोलतोय, गर्वाने नाही, माफी मागून बोलतोय. सत शिकलं बघा अजून एकदा. आणि 2 कॉन्स्टेबल आले माझ्याकडे. मला म्हणले चला महाराज तुम्हाला दर्शन घ्यायचं का. मी म्हणलं कुठं. म्हणले कुलप उघडणार आहेत. म्हणले आम्ही इकडे पितळी कुलप होती मोठाली आणि तुम्हाला नेतो. मी म्हणलं मला काय तसलं घुसाघुसीचं दर्शन नको बाबा. आता म्हणलं ही माणसं बडवीत येत म्हणलं तरी एखादा घुसला तर. आणि मला म्हणले महाराज म्हणले आम्ही काय येडेत का तुम्हाला चला म्हणतो. माझ्या दंडाला धरलं, त्यांनी वडाय सुरू केलं. मला आता लय काकू ते आले तर आपण जायला पाहिजे. त्यांनी ते कुलप उघडलं आणि मला त्या आतल्या साईडला इकडे नेलं. नेल्यानंतर मी एकटा गेलो. म्हणले इकडे हे एक साहेब आहेत म्हणले तुमच्यासोबत दर्शनाला, उचेपुरे, आणि 2 कॉन्स्टेबल. मी म्हणलो ज्यांनी मला आणलंय त्याला घ्या ना म्हणलं, नाही तर मला काय दर्शन नको. रात्री 12:30ची ही घटना. बरोबर मी बोला त्यांना. ते कुलूप लावलं, पुन्हा खोललं, पुन्हा त्यांना बोलून घेतलं आणि आम्हाला दोघांना डायरेक्ट नेलं तिथं थांबून त्यांनी म्हणले थोडं थांबा म्हणले. बडवेलला त्यांना सांगितलं पुजाऱ्यांना की यांना महाराजाला दर्शन घेऊ द्या म्हणजे निवांत. आता दर्शन घ्यायला वेळ लागतो किती, अर्धा मिनिट. मी तुम्हाला सांगतो, माफी मागून सांगतो, मी दर्शन घेतलं, माझ्या जोडीदाराने दर्शन घेतलं, आम्ही मागं फिरतो तर ते कॉन्स्टेबल बांधवही नाहीत आणि ते साहेबही नाहीत. अद्याप माझी भेट नाही, अद्याप नाही. मी 1 मिनिटात अलीकडे आलो, कुठंच ते दोघं दिसणार, कॉन्स्टेबल दिसणार. ॲड्रेस मला कुठं जातील, सापडत ते दिसतील ना, तो दिसणार मला 1 मिनिटामध्ये. मी गेल्या वर्षी कीर्तनामध्ये बोललो, म्हणलं चोखो करायसाठी कुलप गळाली असा इतिहास आहे. पण माझ्या पंढरीच्या राजाने माझी अंतकरणातली थोडीशी तळमळ पाहून कुलप नाही गळाली पण कुलप उघडायला लावली. आणि हा सगळा कृपा आशीर्वाद तुमच्यासारख्या सज्जनाचा, साधू संतांचा बांधवांनो. असं मी जास्त काही बोलत नाही. या ठिकाणी मी भागवत महाराज तुमचा मी ऋणी आहे. माझी एवढी पात्रता नाही, फक्त सेवा करणं एवढंच माझं मी ध्येय ठरवलंय. हे जीवन भगवान परमात्म्याने बांधवांनो 3 गोष्टी अतिमहत्वाच्या दिल्या. एक तन, मन आणि धन. कशासाठी दिल्या ह्या 3 गोष्टी? संसारातला केरकचरा गोळा करणं, 4-2 लेकराला जन्म देणं, एवढ्या करता नाही. संसारातलं केरकचरा गोळा करायचा, मरून जायचं, एवढ्या करता मनुष्य जीवन नाही. मग कशा करता? हे तन जे आहे, तन म्हणजे शरीर, सेवेकडं तन लावा, भगवंताकडे मन लावा आणि सत्कार्याकडे धन लावा. तुमची नोंद पांडुरंगाच्या दप्तरला झाली म्हणून समजा. 3 गोष्टीचा फक्त सदुपयोग करा. सेवेकडे तन, कुणाची सेवा? देवाची, देशाची, गावाची, साधुसंताची, आई वडिलाची, दीन दुबळ्याची, रंडल्या गांडल्याची. सेवेकडे तन आणि भगवंताकडे लावा मन. सत्य सोडू नका. ज्या माणसांनी सत्य सोडलं त्यांचा इतिहास कधीच होऊ शकत नाही, ते समाधानी सुद्धा राहू शकत नाही. सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे. भगवान परमात्मा सच्चिदानंद आहे. सत्यनिष्ठ तुमचं जीवन बनलं, आत्मनिष्ठ बनलं, अरे आनंदाला तोटाच नाही आहे. अवघे त्रैलोक्य आनंदाच्या. मग सेवेकडे तन लावा, भगवंताकडे मन लावा आणि जमल तेवढं सत्कार्याकडे धन लावा. तुमची नोंद पांडुरंगाला घ्यावी लागल, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. या प्रसंगी मी एवढं सांगतो आणि म्हणून विचार देण्याचं काम करतो. साधू संतांचा विचार. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. पण कधी
जर ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ बाबा, सावता बाबा या महात्म्यांचा विचार जर आपण अंगीकारला, डोक्यात घेतला, हृदयस्थ केला आणि त्या विचाराने जर वाटचाल झाली, आपल्या जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा. विचार बदलला, जीवन बदललं. विचार बदलला, कृती बदलली. विचार बदलला, माणूस बदलला. आणि विचार बदलला, तकदीर बदललं. आणि तुमच्या जीवनाचं चांगल्या विचाराने सोनं व्हावं. मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना वंदन करतो. भागवत महाराज, सुधाकर बाबा, इंगळे महाराज आणि तुम्ही व्यासपीठावरील सगळे महान विभूती, तुम्हाला या ठिकाणी प्रणाम करतो आणि माझे हे 2 शब्द लांबलेले माफी मागून थांबवतो. धन्यवाद महाराज. खूपच झालं. अध्यक्षीय मनोगत होईल आणि मग राहिलेले आणि बाकीच्यांनी ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनी नंतर करावा. अध्यक्षीय मनोगतामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांना मी विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाये धातुं मुनीन्द्रेहि समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संतांनी आपल्या जीवनाचं परमधाम एकाच नाही, जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी या ध्येयाने विश्वाला जीवनाची दिशा दिली. आणि ते सर्व संतमुनीच्या पांडुरंगाच्या चरणसेवेने आपल्या जीवनाची सार्थकता जन्मजन्मी मानतात. अशा संतांच्या विचाराचे पायी तुम्ही आम्ही युगानुयुगे या संप्रदायाची आणि पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करत आहोत. या पांडुरंगाच्या दरबारात पुंडलिकरायाच्या वृत्तीने ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले असे हे भागवत महाराज, चौरे महाराज, मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो. मंदिरामध्ये अनेक सप्ते होतात, पण सप्ताहाचे निमित्त जे आहे ते वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दरबारामध्ये सप्ताह करावा असं जर कोणतं नाव आहे हे जर तुम्हाला आम्हाला विचारलं आणि आपण जर इंटरनेटवर जर क्लिक केलं तर फक्त भागवत महाराज चौरे एवढंच नाव येऊ शकतं. असं ज्यांचं आगळं वेगळं कार्य आहे त्यांना कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. भागवत महाराज, तुम्ही खूप खूप चांगला योग घडवला. वडिलांचा 85वा वाढदिवस आहे आणि ज्यांनी भागवत केलं त्यांच्या वडिलाचा 84वा वाढदिवस आहे आणि ज्यांनी भागवत केलं त्यांच्या पुतण्याचाही आज वाढदिवस आहे. असा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडवून आणण्यामध्ये भागवत महाराज आपण खूप यशस्वी झाला. तुम्हाला आणि आंबेकर आणि आजरेकर या फड परंपरेतल्या सर्व मंडळींना मी कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. त्यांच्या परिवारातील मंडळी, विशेष त्यांच्या पत्नीला मला पहिल्यांदा धन्यवाद द्यावा लागेल. त्याचं कारण आहे की महाराजाची, पुढाऱ्याची आणि मोठ्या अधिकाऱ्याची बायको होण्यासाठी काहीतरी खास पांडुरंगाची आज म्हणजे आशीर्वाद घेतल्याशिवाय ती जबाबदारी पार पाडता येत नाही. कारण ह्या तिघांचंही घरावर लक्ष नसतं आणि कुठल्या सणवारालाही माणसं नीटनेटकी हजर राहत नाही. अशा वेळी हे आपला मनाचा समतोल सांभाळून ते काही विचारित नाही आपल्याला कधी मी कार्यक्रम करतो आणि तुझं काय मत, काहीच नाही. त्यांनी ठरवायचं आणि ह्यांनी ते पार पाडायचं. म्हणजे ह्यांनी फिरीत राहायचं आणि त्यांनी फक्त रासने करीत राहायचं. अशा प्रकारचं जे काम आहे त्या माझ्या भगिनीला आणि त्यांच्या कुटुंबीला, महाराजांच्या आईवडिलांना सर्वांनाच मी वंदन करतो. आणि आजच्या या प्रसंगी सुंदर योग आहे. महाराज पांडुरंगाचं मंदिर आहे, मंदिर आहे विठ्ठलाचं आणि ज्यांच्या 5वीलाच विठ्ठल पूजलेला आहे. एखादी गोष्ट आपल्या जीवनात सातत्याने होत असेल, आपल्या जीवनात जर सातत्यानं होत असेल, लोक म्हणतात तुम्ही किती वर्ष ही आमच्या 5वीलाच पूजले. त्या पद्धतीने तुम्ही महसूलमध्ये जा की कुठेही जा, काही अडचण नाही. आणि तुम्हाला पांडुरंगाच्या दरबारात तुम्ही कसे आला, भाकरीमध्ये जर एक केस पडला तर तो एक केस भाकरीचे तुकडे केल्याशिवाय निघत नाही.
पण लोण्यामध्ये जर केस पडला, लोण्याला धक्का न लावता सहज तो केस बाहेर येतो आणि तुटत बी नाही. तुम्ही महसूलच्या लोण्यात गेल्यामुळे हा केस सरळ लोण्यातून पांडुरंगाकडे आला, कुठेच काही तुटू दिलं नाही. असा सुंदर अशा प्रकारचा योगायोग जोशी महाराज तुमचा आहे. ही आहे पंढरी म्हणजे संपूर्ण वारकऱ्याची काशी, आणि इथं अधिकारी आले आहे जोशी, आणि पांडुरंगाची सेवा 5व्या दिवसापासून तुमच्या पडलेली आहे गशी. म्हणून तुम्ही लागलात ह्या सगळ्या समितीच्या कशी. मग कार्याला नक्कीच बसणार आहे उशी, माणसं नाहीत अशी तशी. जोशी साहेबाकडे पाहिल्यानंतर महाराज दिसायला जर पाहिलं तर गडी दिसतो तगडा, म्हणून अडचणीचा करतो रगडा, म्हणूनच कामावर आहे पगडा. कोण करेल तुमच्याबरोबर जागडा. आणि म्हणून पांडुरंगाने म्हणलं असतं बापू आलेत पोलिसांनी, तुम्ही दारू उघडा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिदास हे नाव गाथ्यातलंही आहे, आणि हरिदास हे नाव महाद्वारचा काला जर कोण करत असेल, कोण? हरिदास घराण्याकडे ही परंपरा आहे. महाद्वार सगळ्यांनी गोपाळपुराला जावं, पण हरिदासाची दंडी हरिदासांनी मात्र महाद्वारामध्ये हंडी फोडावी, अशा हरिदासांचा हा परंपरेचा भाग आहे. आदरणीय मदन महाराज, आम्ही ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला मदन महाराज तोंड भरून बोधले महाराज म्हणतात. मला अजून कळत नाही त्यांचा आणि आमचा पूर्वजन्माचा काय ऋणानुबंध आहे. इतकं प्रेम देणारे आदरणीय महाराज. दुसरी गोष्ट, बालाजी महाराज आहेत, त्यांना महाराजच म्हणावं लागेल. आजोबांनी सांगितलं की तलाठी तिथं फुकट नोकरी कर, बरोबर आहे ना. कुणी कुणाला सांगत नाही महाराज. आजोबाच्या लक्षात आलं असेल की हा माझा नातू नक्कीच पांडुरंगाच्या पायावर नक्कीच हे फूल पूजेला जाणार आहे, आणि म्हणून त्यांनी शब्द खर्च केला. दुसरं कोणी खर्च करू शकत नाही. खरं म्हणजे तुमचं नाव आहे बालाजी, तुम्ही झाला तिथे सेवेला राजी, असं काम करता कोणाचीच नसते नाराजी, असे तुम्ही आहेत बालाजी. नाव आहे बदलवार, पडला गळ्यात तुळशीचा मोठा हार आहे. तुम्हा दोघांना मंदिर समितीचा बहार, तुम्हाला कळलंय संप्रदायाचं सार, म्हणून तुम्हीच आहेत आमच्या सगळ्या कार्याला आधार. मी कशाला बोलू उदार. या निमित्ताने आपल्या सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. आप्पांना सर्वांनाच वंदन करतो. बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी परमेश्वर बोधले महाराज यांनी मोकळीक दिली, म्हणून तर मला वारकरी मंडळाचं काम करता आलं. कोटी कोटी धन्यवाद. संत मानकोजी बोधले महाराजांनी इथं अनुष्ठान केलं आणि पांडुरंगाने दर्शन घेतलं. त्याच कुळात आमचा जन्म झाला महाराज, आम्ही भाग्यवान आहोत. त्यांचे मोठे बंधू शिवाजी महाराजाला पांडुरंगाने अनुग्रह दिला. हीच मानकोजी आणि शिवाजी महाराजांच्या कुळाची परंपरा आम्हाला लाभली, आम्ही भाग्यवान आहोत. किरण महाराज असतील, आदरणीय प्रभाकर बोधले महाराज दादा असतील, आणि जयवंत महाराज असतील, सर्व मंडळी. मी तुम्हाला जास्त पंढरपूरमधल्या कार्यक्रमात दिसत नाही. आमच्या भावाभावाच्या वाटण्या झाल्या. बाहेर आम्ही बघायचं आणि पंढरपुरामधलं कुणी बघायचं? प्रभाकर महाराजांनी बघायचं. जेवण महाराज आमचं ठरलेलं आहे. मग भावाभावाच्या वाटण्या झाल्या तर उगाच मधूनच जाऊन माळ उपटून आणायचं नसतं. त्यांनी जर म्हणले हुरडा खाली यात जायचं असतं. असं धन्यवाद देतो. या वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा तालुका कमिटीचे सर्वाला कोटी कोटी वंदन करतो. एवढा जरी आंतरराष्ट्रीय पारायण सोहळा असला तरी सगळ्या तुमच्या ताकदीवरच आहे. किती जरी शासनानं मुख्यमंत्र्यापासून निर्णय घेतले तरी परंतु राबवण्याचं काम महसूल खातंच करतं. त्याच्यामुळे ते मुख्यमंत्री धोरणाचे आहेत, पण अंमलबजावणीचे तुम्हीच मंडळी आहात. तसं आंतरराष्ट्रीय पारायण सोहळ्याची घोषणा करणारे इंगळे महाराज आम्ही 10-5 लोक जरी असलो तरी त्याची अंमलबजावणी करणारे तुम्हीच आहेत. म्हणून नवरदेवाला कमी जपावं, पण करवाला करवलेला जास्त जपावं. ज्या ठिकाणी करवाला ढिला पडतो त्यावेळेला कटार कुठे जाते आणि पायातला बुट कोण हे त्याचा पत्ता लागणार नाही. त्याच्यामुळे नवरदेवानं अर्ध खावं पण करवल्याचं पोट भरावं, म्हणून मी ह्यांचा उल्लेख केला सगळ्याचा. या कार्यक्रमात आलेले फळाचे आणि निमंत्रित सर्वांना वंदन करतो. माता भगिनीला कोटी कोटी अशा प्रकारचं धन्यवाद देतो. विनेकऱ्याला सगळ्याला धन्यवाद, उभा राहिलेल्या मंडळीला धन्यवाद देतो. आणि चोपदाराचा नाही उल्लेख केला तर आमचा बी रुबाब नाही लक्षात ठेवा. तुम्हालाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. आज अध्यक्षीय भाषण आहे. अध्यक्षीय भाषण म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती का? अध्यक्षीय भाषण म्हणजे काय असतं?
की ज्या वेळेला एखादी सून स्वयंपाक करायला लागते त्यावेळेला शेवटची भाकरी असली सासूबाई म्हणते घे बरं काटवट पुसून. सासूबाई काय म्हणते घे बरं काटवट पुसून. त्यावेळेला आहे तेवढ्या म्हणजे पिठात कालवलेल्या ह्याच्यात तेवढ्यातच भाकरी करायची. मग ती मोठी होती का दामट होते ह्याचा नाही विचार केला. सासूबाई म्हणली ना घ्या काटवट पुसून, तसं माझ्याकडे काटवट पुसून घ्यायचं काम आपल्याला या प्रसंगी वंदन करतो, धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट साहेब, आज इंगळे महाराजांना या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करत असताना मी मगाशीच बोललो माझी परिस्थिती कशी झाली. ज्या वेळेला एखादी बाई सहकुटुंब सहपरिवार एखाद्या लग्नात जाते आणि दुसरी बाई तिथे जाते त्यावेळेला त्या बाईची मुलगी तिनं पाहिली. मुलगी एकदम A1, ती मुलगी शिकलेली आहे आणि माणसाच्या बोलण्यात बघा आपला परिचय देण्याची गरज नसते. आपल्या बोलण्यातून विचाराची उंची कळते आणि कृतीतून त्याच्या जीवनातली साधना कळत असते. आणि त्यामुळं बोलता बोलता त्या मुलीमध्ये शालीनता आहे. ती मुलगी सुशिक्षित आहे, सद्गुणी आहे, नम्र आहे. जर असं एखाद्या बाईने पाहिलं तर तिला मोह होतो की ही मुलगी आपल्या पोराला सून करून घ्यावी. तसं आदरणीय भागवत महाराज तुमच्या सहवासातली ही मुलगी योगायोगाने मला वारकरी मंडळात दिसली. त्यावेळेला 16 वर्ष काहीतरी काम केलं आमच्या वारकरी मंडळात. माझ्या लक्षात आलं आता महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची सून जर करून घ्यायची असली तर ही मुलगी चांगली. मोह झाल्यामुळे जबाबदारी टाकली आणि पंढरपूरमध्ये या आंतरराष्ट्रीय पारायण सोहळ्या करण्याच्या निमित्ताने खूप खूप त्यांचं चांगल्याशा प्रकारचे नियोजन आहे. काही काळजी करायची गरज नाही साहेब. आणि ही काही चर्चा नाही मला. देहूला हा कार्यक्रम झाला, आळंदीला एवढा कार्यक्रम झाला, दिल्ली रामलीला मैदानावर कार्यक्रम झाला. त्याच्यामुळे इतकी माणसं येतील अशी शंकाच करायची गरज नाही. एवढे लोक येणार म्हणजे येणारच आणि एवढा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. ही पांडुरंगाची दया महाराज, ही साधू संतांची कृपा आहे. आपल्याला धन्यवाद देतो. पण मला एक असं नक्कीच अशा प्रकारचं वाटतंय जोशी महाराज तुम्ही चंद्रभागेच्या केल्या असतील आंघोळी, पोती पुढे काढलेल्या असतात रांगोळी, पण आता खऱ्या अर्थानं पंढरीचे विचार तुमच्या पडलेले आहेत गळी. आणि आत्ता आंतरराष्ट्रीय पारायण सोहळ्याच्या वेळेलाच तुम्ही या ठिकाणी दोघंही प्रशासनामध्ये आहेत. हे आमचा खूप मोठा आधार आहे. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांच्याबद्दल बोलायचे हे रामकृष्ण रणजीव बापू महाराज. थोडीशी गोष्ट लक्षात ठेवायची, शासनाची पद्धत काय असते की सर्व क्षेत्रातले अधिकारी तयार करणं. मग डॉक्टर किती पाहिजेत, इंजिनियर किती पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीचे नियतीचं सुद्धा अशा प्रकारचं नियोजन असतं महाराज. प्रत्येक गुण देऊन परमेश्वर माणसाला जन्मात घालत असतो. म्हणून कोणी वृक्षमित्र, कोणी दलित मित्र, कोणी सर्पमित्र, त्या विचाराची प्रेरणा देऊन ईश्वराने त्याला त्या समाजाच्या सामाजिक संतुलनासाठी आणि समाजाच्या स्थैर्यासाठी, अभ्युदयासाठी, उत्कर्षासाठी प्रत्येक काळात तशा प्रकारची माणसं असतात. त्या पद्धतीने वैराग्य म्हणजे काय, हे कसं असतं याचं मॉडेल म्हणजे हरिभक्तीपरायण रामकृष्ण रणजीव बापू महाराज. हे बघा, त्याग करावा कोणालाही वाटतो बरं का, कोणालाही वाटत नाही आपण भोगी असो, त्याग करावा कोणालाही वाटतं. परंतु आपल्या जीवनात त्या विचारावर आपली बुद्धी वृत्ती स्थिर होण्यासाठी आपल्या प्रारब्धाची साथ लागते आणि परमेश्वराची कृपा लागते महाराज. बरवीही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची, तेने पण ते माझे चालली पावले. बापू, त्याग करावा कुणालाही वाटतं, पण त्यागावर वृत्ती थांबत नाही. नक्कीच तुम्ही पांडुरंगाकडे जन्म मागायला गेलात असेल त्याला पांडुरंग परमात्मा एकटाच असेल. तुम्हाला विचारलं असेल काय पाहिजे, काही मी देणार नाही, फक्त तुम्हाला वैराग्य देणार आहे. हे पांडुरंगाने तुम्हाला देणगी दिली असेल महाराज. म्हणून ह्या गोष्टी घडतात. नाहीतर आज पैशाच्या बाबतीमध्ये पैसे नसणारेच माणसं पैसा करतात असं नाही, पैसे असणाऱ्याला सुद्धा पैसा असा वाटतो. उलट पैशावाल्याकडचा पैसा म्हणजे ही कसा असतो तुम्हाला माहिती आहे का, ही घोषातली बाई आहे. घोषातल्या बाईला गावाला जातानीच रस्ता आणि झाडं दिसतात, एरवी तिला काही दिसत नाही. तसं मोठ्या घरच्या पैशाला एरवी रस्ता काहीच दिसत नाही, निवडणूक आल्याशिवाय ती बिचारी बाहेर पडत नाही.
बाहेर पडत नाही. पण यदा कदाचित पुन्हा निरोप आला जायचं कॅन्सल झालंय, तिला वाटतं अजून वर्षभर जायला मिळत नाही. तसं निरोप आला आपल्या मालकाने फॉर्म काढून घेतला आहे, घेताना त्यांनीच 2 कोटी रुपये दिले, तेव्हा आलेले पैसे पुन्हा त्याच लक्ष्मीच्या अंगावर पडतात आणि ती गहाळ होते मला कधी बाहेर निघायला पडेल अशी परिस्थिती. मला पैशावाल्याला पैशाचं मोल सुटतं असं नाही, पण ही बापू तुमच्या जीवनाची विचारधारा लाभली ही पांडुरंगाची कृपा आहे. मला सार्थ अभिमान आहे. बापू बोधले घराण्याचे अनुग्रहीत आहेत, आमच्या घराण्याचे देखील वैभव आहे. अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो. अधिक काही न बोलता मलाही वाटलं बरं झालं ह्या निमित्तानं या मंदिर प्रशासनासमोर या आंतरराष्ट्रीय पारायण सोहळ्याचं निवेदन आपल्याला सांगता आलं. कधी कधी एखादे म्हणतात मुले बायोडाटा दाखवितात असं असं आहे. ते म्हणजे नाही आमच्या मुलाचं लग्न जमलंय. ते म्हणले असू द्या पण पोरगी तर बघून जा ना. आलं का लक्षात? मुलगी तर बघून जा ना. तशा पद्धतीने आम्ही विचार केला. आता तुम्हाला प्रत्यक्ष येऊन सांगण्यापेक्षा या निमित्ताने या पारायण सोहळ्याची मुलगी तर बघून जा ना का लक्षात. अशा प्रकारची विनंती करतो. सर्वांना कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. शेवटी चौरे महाराज भागवत महाराज इकडे या. भागवत महाराजाला खऱ्या अर्थाने बापू आपण पंढरपूरच्या सप्ताहात पुंडलिक नावाचा पुरस्कार देऊया. कारण आई वडिलाची इतक्या तन्मयतेने सेवा करणारी मंडळी आणि पांडुरंगाच्या दरबारात ही कमी गोष्ट आहे. महाराज तुमचं खूप मोठं भाग्य आहे आणि महाराजांचं सुद्धा भाग्य. महाराज असा भक्त मुलगा पोटी जन्माला यावा. मला वाटतं दादा तुम्ही सुद्धा खूप काही पूर्वजन्माचं पुण्य आहे म्हणून पंढरीत तुमचा जन्म आहे. चंद्रभागेच्या कडीला जन्म आहे आणि पुन्हा असला मुलगा जन्मलेला आहे. आणि सुनबाईला बी धन्यवाद देतो की खरंच म्हणजे रामायणातली चौपाई आठवते बरं का. सास ससुर गुरुसेवा करिये. हे जिवंतही तुमच्या जीवनात सार्थ ठरलेलं आहे. एवढा सद्भावना व्यक्त करतो. कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देऊन आपल्या सर्वांच्या समोर घेतो वजा रजा. आता पुढचा टाईम करतो वजा. जोशी साहेब तुम्ही आणि सर्वांनीच मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी खूप घेतलं कष्ट. आम्ही सुद्धा आलो फास्ट. तुमचं सगळं मन मोकळं पाहून आम्हालाही वाटलं बेस्ट. एवढंच माझं वाक्य आहे लास्ट. कपाळेश्वर बुक्याचा गंध. आम्हालाही वाटलं तुम्हाला आज इतका आहे भक्तीचा छंद. आता माझं बोलणं करतो बंद. धन्यवाद महाराज. आज 1-2 मिनिट आत्ता आणखी एक सत्कार राहिलेला आहे. हरिभक्तीपरायण गंभीर गुरुजी यांचा सत्कार हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौरे महाराज यांनी करावा. प्रतिमा द्या. तिथं कोण आहे? हां गुरुसिद्ध कोण आहे? 1-2 मिनिट या ठिकाणी